सुपुत्र क्रांतीसूर्य साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीला मी वंदन करतो। उद्या त्यांची जयंती आहे आणि आज खरं म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे। आम्ही सकाळीच अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि संशोधन केंद्राचं भूमिपूजन करून या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यामुळे अतिशय आजचा दिवस फक्त भायखळा किंवा मुंबईसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे, अभिमानाचा दिवस आहे। खरं म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी आपलं आयुष्य अतिशय गोरगरीब जनतेसाठी, शोषित पीडित दलित कष्टकरी यांच्यासाठी वाहून घेतलं। त्यांनी अतिशय निष्ठेने काम केलं। ते म्हणाले होते, माझी मायबोली मराठी, मी तुझाच पोवाडा गाईन। आज या अध्यात्म नाट्यगृहाच्या माध्यमातून आपण अण्णाभाऊंना याच मराठी संस्कृतीचा आणि कलेचा गौरव या ठिकाणी या नाट्यगृहाच्या माध्यमातून करतो, ही देखील आनंदाची बाब आहे। आणि अशा या महान क्रांतीसूर्याचे विचार नूतनीकरण झालेल्या नाट्यगृहाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। अण्णाभाऊंचं मुंबईवर नाही महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात देखील अण्णाभाऊंचा सहभाग हा केवळ सहभाग नाही तर सिंहाचा वाटा होता आणि हे आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे। आपल्या डफाच्या थापेवर आणि खणखणीत शाहिरीने त्यांनी गल्लीबोळात कामगार वस्त्यांमध्ये आंदोलनाची मशाल पेटवली। महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा तत्कालीन राजकीय डाव अण्णांच्या शाहिरीने हाणून पाडला। त्या काळात माझी मुंबई अर्थात मुंबई कुणाची हा त्यांच्या नाटकावर मोरारजी देसाईंच्या सरकारने बंदी आणली होती। पण अण्णाभाऊ केवळ कागदावर लिहिणारे साहित्यिक नव्हते तर ते हाडाचे कार्यकर्ते आणि संघर्षशील व्यक्तिमत्व होतं आणि धगधगता अंगार होता। त्यांनी सरकारी बंदी झुगारून लावली आणि नाटक करून दाखवलं। आपण सगळे अण्णाभाऊंचे अनुयायी आहोत, चाहते आहोत आणि म्हणून त्यामुळे कोणी माईकाला आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची हिंमत कोणी करू शकणार नाही, हा आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे। आणि म्हणूनच आचार्य अत्रे अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल काय सांगायचं। अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे जगण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या माणसाचं साहित्य आहे। प्रस्थापित आणि साचेबद्ध मराठी हे साहित्य आहे। अण्णासाहेब हे महाराष्ट्राचे पहिले दलित बंडखोर लेखक होते। त्यांच्या साहित्यामध्ये कधीही आक्रस्ताळपणे नव्हता, पण त्याच्यामध्ये एक संघर्ष होता। सत्य आणि असत्य, न्याय आणि अन्याय या प्रवृत्तीमधील संघर्ष त्यामध्ये दिसत होता। फकीरा, वारणेचा वाघ यासारख्या कादंबऱ्यांमधील मुकुल मुलानी, फुला, नसरू, दादा नावी या पात्रांनी त्यावेळेस अख्खा महाराष्ट्राला वेड लावलं होतं। फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेल्या महामानवाने 35 कादंबऱ्या लिहिल्या, हे देखील एक आगळं वेगळं कौतुक आहे आणि अप्रूप आहे। कष्टकरी, वंचित, दलित आणि स्त्रियांच्या वेदना जगासमोर मांडण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं आणि म्हणूनच त्यांच्या साहित्याचा रशियन, पोलिश आणि इंग्रजीसारख्या अनेक भाषात अनुवाद होऊन मराठी साहित्याचा डंका जगभरात वाजवला। मुख्यमंत्री महोदय देखील 2022ला नाही का 2022ला रशियामध्ये जाऊन त्या ठिकाणी स्मारकाचा कार्यक्रम करण्याची संधी, भाग्य आपल्या महाराष्ट्राला मिळालं। आणि म्हणून नाटक हे मराठी माणसाचा श्वास आहे। मराठी माणसाचं पहिलं प्रेम म्हणजे नाटक। त्यामुळे अद्याप नाट्य मंदिराचं लोकार्पण ही प्रत्येक नाट्य रसिकासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि म्हणून याची कॅपॅसिटी वाढवली आहे, चांगलं केलं आहे। अद्यावत असे नाट्यगृह झालेलं आहे। इथे कलाकार येतील, त्यांना व्यासपीठ मिळेल, कलावंत घडतील आणि खऱ्या अर्थाने एका युगपुरुषाचं खरं स्मारक हे या ठिकाणी त्यांच्या विचारांचा आणि साहित्याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार अशा प्रकारच्या नाट्यगृहामधूनच देखील लोकांपर्यंत, घराघरापर्यंत पोहोचेल। त्यामुळे आज या नाट्यगृहाचं लोकार्पण होत असताना बाहेर देखील राजकीय नाट्य होत असतात
आणि दररोज नवीन महानाटकं देखील आपण पाहतो. काही राजकीय नाटकं रडकी असतात, काही निव्वळ कॉमेडी असतात, काही सामाजिक मुखवटा घालून येतात, काही प्रायोगिक असतात, काही संधी साधू देखील असतात. आणि त्यामुळे आज काय राजकीय भाष्य मी करू इच्छित नाही, परंतु नाट्यगृहाचं उद्घाटन आहे म्हणून आपण हे आज त्याच्या योगायोगामध्ये बोलतोय. त्यामुळे कुणालाही याच्यावर टीका करायचं माझं काय हे नाही, मानस नाहीये. त्यामुळे हे नाट्यगृह जे आहे, हे नाट्यगृह आणि आज सकाळी झालेलं स्मारकाचं भूमिपूजन, ही दोन्ही वास्तू ज्या आहेत. परत त्याचबरोबर सांगलीमध्ये वाटेगावला देखील आजच मंत्री संजय शिरसाट मला म्हणाले 50 कोटीचं स्मारक तिथं देखील त्यांच्या गावामध्ये आपण. त्यामुळे अण्णा भाऊ साठेंची स्मारक जेवढी आपण करू तेवढी कमी आहे, कारण त्यांची उंची, त्यांचं जे काही कर्तृत्व आहे ते मोठं आहे. आणि अशा या वास्तू आपण त्यांच्या नावाने केल्यामुळे त्या वास्तूंचंच नाव मोठं होतं, त्या वास्तूंचीच उंची मोठी होते, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. महापौर महोदया, आपण ह्या नाट्यगृहाचे सर्वांना परवडेल अशा प्रकारच्या दरामध्ये हे आपण नाट्यगृह लोकांना उपलब्ध करून द्या. उपमहापौर पण आहेत, आयुक्त पण आहेत. त्यामुळे याचा जास्तीत प्रचार आणि प्रसार जो आहे नाट्यप्रेमींच्या माध्यमातून लोकांपर्यंत, कलावंतापर्यंत, घराघरापर्यंत पोचला पाहिजे असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सर्वांना उपमुख्यमंत्री म्हणत असल्याप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या दगदगत्या विचारातून प्रखर, टोकदार, तितकीच हळवी अशी लेखणी हातात धरून आपली विचारधारा